हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आपण पाहू शकता. आता शेगडी आणलेली आहे मी, म्हणजे इंडक्स चुला आणलेला आहे. आणि माहीत आहे का ताईंनो, म्हणजे कधी कशी वेळ येईल ना आपल्यावर, काही सांगता नाही येत. आता हे किती उदाहरणं बघत आहे आपण आपल्या लाईफमध्ये. आधी कोरोनाचं पण बघितलं, आता हे. आणि योगायोग पहा किती. कारण की माझं सिलेंडर संपलं नाही, पण माहीत आहे का, मी दुसरं भरून पण आणलेलं नव्हतं. आणि मी काय करते, हे अर्धं संपलं ना तर मग दुसरं मी बोलावते. पण 15-20 दिवसापासून माहीत आहे का ताईंनो, मी नंबर लावून ठेवला. आज येते, उद्या येते, असं करू करू सिलेंडर माझं अजूनही आलेलं नाही. त्याच्यामुळे मग चिप्स पाहू शकता ताईंनो तुम्ही. पहा किती मोठे मोठे पडले. आणि बटाटे पण एवढे मोठे आहेत ना, हे पहा खूप मोठे मोठे आहेत. आणि भूक लागली. हां बस. आणि पावसाचं एकदम परफेक्ट निघाला बघा. आणि जास्त बारीक पण नाही आणि जास्त पातळ पण, म्हणजे जाळ पण नाही. हे पहा, आता आपल्या पाण्याला आपण उकळी आली ताईंनो. आणि माहीत आहे का, दरवर्षी मी मोठा गंज घेत असते, पण आपल्यावर यावर्षी वेळ अशी आली की गॅसवर न करता मी शेगडीवर करत आहे. आणि शेगडीवर का करत आहे तुम्हाला पण चांगल्या प्रकारे माहीत आहे की आता सिलेंडरचा शॉर्टेज आहे त्याच्यामुळे. आणि मला या छोट्या कुकरमध्येच मी करते, कारण की माहीत आहे का, शेगडीला सगळे फ्लॅट भांडी पाहिजे, तर एवढं फ्लॅट भांडं नाही आहे माझ्याकडे. हा कुकर आहे, तर याच्यावरच मग याच्यामध्येच टाकते मी. आणि आता मी याच्यात थोडंसं मीठ टाकते. आता दुसरे टाकून पण देते मी. आता काही वेळ नाही लागेल त्यांना, कारण की पाणी उकळलेलं आहे ना, त्याच्यामुळे मग आता पटापट शिजतील ही चिप्स. आणि हे चिप्स माहीत आहे का ताईंनो, दरवर्षीप्रमाणे नाही केले मी, थोडे वेगळे केले. कारण की दरवर्षी मी काय करत असते, संध्याकाळी चिप्स पाडते, त्यात थोडी त्रुटी टाकते आणि ते रात्रभर तसेच ठेवते ताईंनो पाण्यात. पण यावर्षी काय केलं मी, जसे चिप्स पाडले ना मी, तर तसेच पाडतानाच मी त्रुटी टाकली आणि नंतर शिजवले ना ते चिप्स वगैरे, तर त्याच्यामध्ये पण कुकरमध्ये पण थोडी त्रुटी टाकली आणि त्रुटी टाकून छान शिजू दिले ते चिप्स. आणि मग छान शिजू दिल्यानंतर मग ते काढले आणि घरातच फॅनखाली सोकू दिले मी. हे पण छान होतात ताईंनो, तुम्ही पण करून पाहाल. कारण की बाहेर एवढी ऊन आहे ना, दुपारी टाकतो म्हटलं तर भयानक ऊन आहे. आणि हे कसं घरातल्या घरात, आणि ऊन पण लागत नाही आपल्याला. आणि सकाळपर्यंत माहीत आहे का, एकदम वाळलेले दिसतात आपल्याला, एकदम कडक होतात फॅनखाली पण. आणि दुसऱ्या दिवशी माहीत आहे का, थोडीशी हलकीशी ऊन ऊन द्यायची आणि नंतर मग आपल्या डब्यात भरून ठेवायचे. असं केलं मी यावर्षी. आणि इलेक्ट्रिक शेगडीवर केले ना त्यानं मी, थोडे 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 शिजवू दिले ना, त्याच्यामुळे मला खूप वेळ झाला. माहीत आहे का, मला 3 वेळा शिजवावं लागले ते. त्याच्यामुळे मग, कारण की मोठं भांडं आहेत आपल्या घरी, मोठे मोठे गंज आहेत, पण कसं ते फ्लॅट पाहिजे ना, त्याच्यामुळे मग तो कुकर फ्लॅट आहे. आणि बाकीचे भांडे कसे फ्लॅट नाही आहे, त्याच्यामुळे मग त्या कुकरमध्येच करावं लागलं मला. आणि त्याच्यामुळे मग खूप वेळ झाला होता मला रात्री. आणि पाहू शकता तुम्ही अशा आणि चिप्स पण एवढे छान पडले ना ताईंनो, बटाटे पण छान होते, मोठे मोठे होते. त्याच्यामुळे मग मोठे मोठे चिप्स पाडले गेले. आणि जास्त मोठे असले ना तर तळून पण छान दिसत. आणि माहीत आहे का ताईंनो, आता काही करतो म्हटलं ना तर विचारच करावं लागते आपल्याला, कारण की आपल्याला शेगडीची पण सवय नाही आहे जास्त. तर ताईंनो, आपले चिप्स पाहू शकता, रात्रभरातूनच एवढे वाढले ना, म्हणजे त्याला ऊन
दाखवायची पण काही गरज नाही, एकदम खळखळ वाढले. पाहू शकता, आवाज पण येत आहे. मस्त वाढले फॅन खालीच. हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा? तर आज आहे रविवार आणि आज आहे आम्हाला लग्न. चला तर आम्ही चाललेलो आहे आता लग्नाला. आणि लग्न कोणाचं आहे तर यांच्या काकूच्या भाचीचं लग्न आहे. तर तिथं गेल्यावर मग तुमच्यासोबत शेअर करते मी लग्न वगैरे. चला तर आता उन्हाळा लागला ना ताईंनो, तर लग्न वगैरे चालू झाले आणि एक्झाम पण आहेत मुलांच्या. त्याच्यामुळे मग पटकन जाणे आणि पटकन येणे. त्या दोन नंदा मामी ना का मामी का सगळ्यात चांगला. आणि अशाच लग्न कार्यात माहीत आहे का ताईंनो, सगळ्यांच्या आपल्या भेटी होतात. आणि विशेष म्हणजे माहीत आहे का, माझ्या मिस्टरांचं सगळं गणगोत माहीत आहे का अकोल्यातच आहेत. आत्या पण आहेत, आते बहिणी पण आहेत, मामा मावशी सगळे माहीत आहे का अकोल्यातच आहेत. तर त्याच्यामुळे काय ते कोणतंही लग्न असलं ना, म्हणजे सगळे नातेवाईक जमा होत असतात. कारण की त्यांचे तेच नातेवाईक असतात. त्याच्यामुळे मग सगळे नातेवाईक जमा होतात आणि मग त्यानिमित्तानं आपली म्हणजे सांगायचा उद्देश असा ताईंनो की नातेवाईकांच्या भेटीसाठी सुद्धा आपल्याला निमित्त शोधावं लागते. कारण की कुठं लग्न आहे का, कुठं एंगेजमेंट आहे का, कोणाच्या घराचं वास्तू, असे निमित्त शोधावं लागतात आपल्याला. तेव्हा कुठं आपल्या नातेवाईकाची भेट होते. कारण की सगळे आपापल्या कामात एवढे व्यस्त आहेत ना, कोणालाच आपल्या कामापासून फुरसत नाही आहे. त्याच्यामुळे माहीत आहे का, असं कोणी भेटलं ना लग्नामध्ये तर खूप छान वाटते, खूप आनंद होते. किती महिन्यानंतर आपल्या भेटी होतात. एकाच गावात असून तरीसुद्धा किती दिवसानंतर आपण भेटतो. आणि खरोखर ताईंनो, प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी आहे. आपल्या काष्टी आहे की नाही असतील मुलाचे बी जगायला म्हणजे आपल्या असतील ना. केला की नाही बोलते आणि ही नवरी आहे ना ताईंनो, ही पण माझ्या ब्लॉगमध्ये 2-3 ब्लॉगमध्ये आलेली आहे. आणि खूप छान आहे स्वभावाने. आणि आपण पाहू शकता की किती लोक आलेले आहेत या लग्नाला, रियाच्या लग्नाला. आणि पूर्ण हॉल भरलेला आहे आणि वरती पण आणि इतकं छान लग्न केलं ना ताईंनो, खूप छान लग्न केलं. आणि नवरी नवरदेव पण खूप सुंदर होते दिसायला. आणि आपण पाहू शकता आजकाल माहीत आहे का, लग्नामध्ये एवढं डेकोरेशन आणि नवरदेव नवरीचं वेलकम इतकं छान करतात ना, इतकं छान पद्धतीनं करतात ना. आणि अप्रतिम असते ते वेलकम दोघांचं पण. नवीन अगदी नवीन निघते आणि अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखा सीन असते तो. छान डेकोरेशन वगैरे आणि मस्त. रियाच्या लग्नात पण असंच केलं होतं. अप्रतिम देखावा होता, आपण पाहू शकता.
त्यामुळे सर्व उपस्थित पाहुण्यांना विनंती करते की सर्वांनी जोरात टाळ्याच्या गणगातून स्वागत करावं. यानंतर आजचे विविध वधूवर तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जेवण कसं झालं हाय ताईंनो, सगळ्या जणी कशा. तर हे बघा तुम्ही पाहू शकता, आज करत आहे मी चिवडा. दिवाळीपासून चिवडाच नव्हता केला मी. आणि माहीत आहे का त्यांना लेकरांच्या परीक्षा पण आहेत आता, मग त्यांना कसं असं अधूनमधून खायला काहीतरी पाहिजे, त्यांना भूक लागते. तर म्हटलं चला आपण आज चिवडा करू छानपैकी मस्त खमंग. तर चला आता करते मी चिवडा. पोहे भाजून झाले, आता शेंगदाणे खोबरं डाळव्या हे सगळं फ्राय करून घेते मी. चला तर. आणि लग्नातून आल्यानंतर ताईंनो मी केला चिवडा. कसं मुलांची आता एक्झाम वगैरे असते ना, तर मुलांना अधूनमधून काहीतरी खायला पाहिजे, त्याच्यामुळे मग मी केला चिवडा. आणि चिवडा इतका छान झाला ना ताईंनो, चवीला खूप छान झाला. तर आजच्या व्हिडिओला मी इतकंच एंड करते ताईंनो. तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ताईंनो. धन्यवाद.